संजय राऊतला आता कुठं नाही, तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे. दुर्दैव एक आहे, ज्या अस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पना सुद्धा होत नाही, जाणीव सुद्धा होत नाही. काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल, मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय यांच्यासमोर पर्याय राहणार नाही. संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे. हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते. आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत. अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आहेत. आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी, तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसती. ती खरं तर शिंदे साहेबांची झालेली चूक आहे. म्हणून तुम्ही कालही बी बोललो, दाढीला हलक्यात घेऊ नका. आताही सांगतोय, दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही. हा झाला एक पार्ट. पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही. ज्या संयमाने ते घेत आहेत, आज महाराष्ट्र पाहतोय, एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवाच्य भाषेमध्ये बोलतायत, ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत. अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा. परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला, तर संजय राऊतची अवस्था काय होईल. मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.